हॅलो नमस्कार. आज बघूया मस्त रवाळ दाणेदार काजू बदाम कुल्फी, ती सुद्धा चुलीवरच्या चवीसहित. तर साहित्य काय तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतच असेल. दूध, साखर, विलायची, काजू, बदाम. चुलीवरचा असं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आणि असा सुंदर बदामी रंग, कुठलाही रंग न वापरता येण्यासाठीची एक खास ट्रिक, ती म्हणजे साखर अशी डायरेक्ट पॅनमध्ये घेऊन ती कॅरमलाइज करायची. हे दिसते तुम्हाला इथे असे छान बुडबुडे येतात आणि मग त्यामध्येच दूध टाकायचं. 2 लिटर दूध आणि पाऊण कप साखर. मस्त बुडबुडे येतात. थोडंसं काळजीपूर्वकच टाकायचं त्याच्यामध्ये, कारण साखर फार गरम असते. थोडं शांत झाले की परत पुन्हा राहिलेलं सगळं दूध त्यामध्ये टाकायचं. हे अशा गाठी झालेल्या वगैरे वाटतीलच तुम्हाला, ते दिसेलच, कारण साखर पूर्ण अचानक थंड होते, त्याच्यामुळे तो साखरेला बसलेला शॉक आहे. पण ती साखरच ती दुधामध्ये विरघळून जाणारच. आणि कलर तुम्हाला आत्ताही दिसत असेल, मस्त छान आलेला आहे. अशी सतत ढवळत ढवळत साईडची सगळी आलेली साय त्यामध्ये मिक्स करून टाकायची दुधामध्ये. काजू बदाम थोडा वेळ भिजत घालूचे, थोडे ते छिलके काढून मी टाकले आणि मिक्सरवरती थोडी अशी भरड करून घेतली त्याची, आणि ती या दुधामध्ये टाकून परत एकदा छान उकळी येऊ द्यायची. दूध आटवून अगदी आपल्याला अर्धच करायचं आहे. वरती सायाल्यासारखं जरी वाटत असलं तरी काळजी करायची नाही, कारण थोडंसं थंड झाल्यानंतर परत ह्या हँड मिक्सरनी ते फिरवून घ्यायचं आणि वेलचीची पूड, जायफळची पूड हे सगळं त्यामध्ये टाकायचं. छान असं फ्रॉथ येईपर्यंत मस्त ते मिक्स करून घ्यायचं. आणि हँड मिक्सर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायचं आणि हवा बंद डब्यामध्ये भरून 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवायचं, किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेलच. वाह, काय सुंदर कलर आलाय तो. मग हवी तशी डेकोरेट करायची आणि अगदी सॉफ्ट छान होते बरं का ही कुल्फी. चाकू तुम्हाला दिसत असेल किती सरळ मध्ये गेलाय तो. माझ्याकडे साचा नव्हता, पण हे छोटे ग्लास होते, मग त्याच्यामध्ये पण मी थोडे भरून ठेवली होती. ते फ्रॉथमुळे ते वरती बबल्स दिसत आहेत. मग ह्या कांड्या होत्या माझ्याकडे, ती त्यात मी एक बुडवली आणि छान कुल्फी साच्यामधून निघायला सुद्धा अगदी सोपी आहे. तुम्ही बघू शकता, मी त्याला हाताच्या गरमीने फक्त थोडंसं गरम केलं आणि सहज ती निघते. आणि कलर बघा किती सुंदर. खायला सुद्धा ती तेवढीच यमी झाली आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला त्याची चव कशी वाटली आणि ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगायला विसरू नका. सी यू, बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.